स्वयंपाक आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये मी मृणाल पाटील आपले खूप खूप स्वागत करते। आजच्या या भागामध्ये आपण वर्षभर छान असं टिकून राहणारं चटकदार असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अशा खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ज्याच्यामध्ये 2 ते 3 वर्षही हे लोणचं अगदी व्यवस्थित राहतं। आणि ही रेसिपी बघत असतानाच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका, म्हणजे मी बनवत असलेल्या सर्व नवनवीन रेसिपीज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मग बघूया कैरीचं लोणचं। बाजारातून मी ह्या राजापुरी कैऱ्या आणलेल्या आहेत। यावर मी मीठ आणि हळद लावून घेणार आहे। सर्वप्रथम ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ अशा कपड्यामध्ये पुसून घेतलेल्या आहेत। त्यावर मीठ आणि हळद लावून छान असं आपण चोळून घेणार आहोत। प्रत्येक फोडीला हे मीठ आणि हळद आपलं छानपैकी लागलं पाहिजे, कारण ह्याच्यातूनच जे पाणी सुटेल ते आपण वेगळं करणार। आणि हे अत्यंत महत्त्वाची टिप आहे ज्याच्यामुळे आपलं लोणचं 2 ते 3 वर्ष खराब होत नाही। मीठ आणि हळदीचं मिश्रण आपण कैरीला एकजीव करून असं लावलेलं आहे आणि ह्यातून आता हळूहळू पाणी सुटायला लागलंय। या कैऱ्या आता आपण या चाळणीमध्ये ठेवणार आहोत रात्रभर, म्हणजे कैऱ्यांना हळद आणि मीठ जे लावलेली आहे आपण त्यातून पाणी सुटेल। रात्रभर आपण या कैऱ्या अशाच भिजत ठेवणार आहोत। हे बघा, ह्याच्यातून ह्याला इतकं पाणी सुटलेलं आहे। हे पाणी आपण फेकून देणार आहोत। आता ह्यामध्ये मी हे 2.5 किलो कैरी घेतलेली आहे। त्या प्रमाणामध्ये मी 2 किलो बाहेरचा, म्हणजे 2 किलोचं पाकिट असणारा हा बाहेरचा मसाला मी ह्यामध्ये ॲड करते। यामध्ये 100 ग्रॅम मी ही मोहरीची डाळ घालते। हे अर्धा किलो मीठ मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे, म्हणजे ह्याचा रंग आपण बघू शकता, रंग चेंज झालेला आहे। हा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे मीठ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे यामुळेच आपला जो लोणच्याचा मसाला आहे तो खराब होत नाही। दहा मिनटं आपण हा मसाला जो आहे तो कैरीच्या फोडींना छान असा चोळून घेतलेला आहे। आता वेळ आलेली आहे याला बरणीत भरण्याची। बरणीमध्ये भरताना सुरुवातीला आपण हे तेल टाकूया। तेल गॅसवर चांगली वाफ येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ते आपल्याला थंड करायचं आहे। आणि हे थंड झाल्यानंतरच आपल्याला लोणचं जे आहे ते भरायला हे वापरायचं आहे। आता आपल्याला तेल आणि कैऱ्या असं थोड्या थोड्या गॅपमध्ये टाकायचं आहे। सुरुवातीला आता आम्ही कैऱ्या भरते ह्याच्यामध्ये। थोड्या कैऱ्या भरून झाल्यानंतर परत आपण याच्यामध्ये तेल घालतोय। पुन्हा आता आपण ह्याच्यामध्ये कैऱ्या घालूया। हे असे कैरी आणि तेल ह्याचं लेयर आपल्याला देत राहायचं आहे। बरणीचं तोंड भरेल इथपर्यंत आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे सर्व फोडी आणि मसाले आत बुडतील एवढंपर्यंत आपल्याला हे तेल घालायचं आहे। आणि आतमध्येही आपण बघू शकता, आपण फोडी आणि तेल एकावर एक असं व्यवस्थित घातलेलं आहे।
जर या फोडी उघड्या राहिल्या तर याला लगेच बुरशी धरते. त्याच्यामुळे हे अर्ध बोट तरी तेल त्याच्यावर राहू द्यायचं आहे. हे तेल 2-4 दिवसांमध्ये फोडीमध्ये मुरतं. त्यामुळे प्रत्येक 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला ही बरणी चेक करत राहायची आहे. आणि ह्याच्या तोंडावरचं तेल कमी झालं की 1-2 ते 3 वेळा तरी एक आठवड्याच्या गॅपने आपल्याला ह्यामध्ये एक फुलपात्र तेल घालायचं आहे.